नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजोवाच बाणसत्रयामुषा मुखयुत्तम तत्र युधम बुद्घोरम हरिशंकरयोर्महत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. ज्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, बाण अर्थात बाणासूर, या बाणासुराची मुलगी उषा नावाची होती आणि तिचा आणि भगवंताचे पुत्र यांचा विवाह झाला. भगवान अनिरुद्ध हिच्याबरोबर भगवंता त्या उषेचा विवाह झाला. या वेळेला भगवान शंकर आणि भगवान श्रीकृष्ण यांचं मोठं तुमुल युद्ध झालं. हे ऐकता क्षणीच राजाने प्रश्न विचारला, का बरं म्हणे, असं का झालं, हे आम्हाला सांगा. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, त्याचं असं झालं की बाणासूर हा जो राक्षस होता तो अत्यंत बलिष्ठ होता आणि यावेळेला त्यांनी शंकराची तपश्चर्या करून 1000 हात बाहू प्राप्त करून घेतलेले होते. आणि एकदा तो शंकराला म्हणाला, महाराज, तुम्ही मला 1000 अर्थात बाहू म्हणजे हात दिलेले आहेत, परंतु माझ्या बरोबर युद्ध करायला कोणी तयार नाही. माझ्या या हातांचा मला काय उपयोग आहे? अहो, कुठेही जा, कोणाबरोबर युद्ध करायला गेलं तर सगळेजण शरण येतात. अहो, मोठमोठ्या पर्वतांना जर मी माझ्या बाहूंनी मारलं तर पर्वताचं चूर्ण होतं. तेव्हा माझ्या बाहूला, माझ्या हातांना काहीतरी अशा पद्धतीने माझा जो बल आहे, माझा जो गर्व आहे, तो हरण करणारा कुणीतरी झाला पाहिजे, माझ्या प्रतिद्वंद्वी कुणीतरी आला पाहिजे. असं म्हटल्यानंतर, नाही तर तुम्हीच माझ्याबरोबर युद्ध करा, असं म्हणल्यावर शंकर म्हणाले, अरे लवकरच तुझा प्रतिद्वंद्वी तुला मिळेल. आणि याप्रमाणे एके दिवशी घटना अशी घडली की बाणस्य मंत्री, बाणासुराचा एक मंत्री होता कुभांड नावाचा. त्याची चित्रलेखा नावाची मुलगी होती आणि उषा ही याची मुलगी बाणासुराची. तेव्हा आपल्या मंत्र्याची मुलगी आणि स्वतःची मुलगी यांच्यामध्ये अत्यंत प्रेम होतं, सख्य होतं. दोघी मैत्रिणी होत्या आणि दोघी मैत्रिणी सकाळ दुपार संध्याकाळ बरोबरच असायच्या. रात्री झोपलं तरी त्या बरोबरच होत्या, जेवायचं बरोबर, खायचं बरोबर, झोपायचं बरोबर. एके दिवशी रात्री ही झोपलेली असताना उषा झोपलेली होती. चित्रलेखा ती तिच्या जवळ झोपलेली होती. एकदम ती गडबडून उठली. एकदम पतीच्या नावाचा तिने उच्चार केला, हे पती, हे कांत, हे प्रिया, असं म्हणल्याबरोबर उषा असं म्हणू लागली. स्वप्नामध्ये तिने काय पाहिलं कळेना. एकदम चित्रलेखाने तिला उठवलं. अगं, ए उषे, उठ, काय म्हणतेस तू? ती म्हणाली, काय म्हणली? अगं, तू कांत कांत कसं म्हणतेस? पतीला कसं काय बोलावतेस? प्रियतम्याला बोलावतेस? अजून तुझं लग्न झालं नाही आणि तुला तुझ्या स्वप्नामध्ये कोणी राजकुमार आला का? असं म्हणल्यावर ती लाजली. म्हणाली, सांग, कोण राजकुमार स्वप्नात आला, मी त्याला घेऊन येते. तिला चित्र चांगले काढता येत होते, चित्र काढण्यात पटाईत होती आणि असे काही सेकंदात डोळ्याचं पातं लवता न लवता तो भराभर चित्र काढायची
तिने भराभर चित्र काढायला सुरुवात केली. आधी सगळ्या देवांचे चित्र काढले. याच्यापैकी कोणी आहे का? इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर नाही म्हणले, यांच्यापैकी नाही. विद्याधरांचे चित्र काढले, सगळे विद्याधर. त्याचप्रमाणे सगळे गंधर्व, गंधर्व सुंदर असतात, गंधर्वांची चित्र काढली. विद्याधरांचे चित्र काढले. मग यक्षांचे चित्र काढले. ती म्हणली नाही, यांच्यापैकी कोणीच माझ्या स्वप्नात आला नाही. मग कोण आला? स्वप्नातला राजकुमार कोण आहे? मग तिने माणसांचे चित्र काढायला सुरुवात केली. करता करता आधी यादव कुळामधल्या भगवान गोपाल कृष्णाचं चित्र काढलं. चित्र काढल्याबरोबर ती म्हणली असाच आहे, पण हा नाहीये. आणि या वेळेला त्यानंतर प्रद्युम्नाचं चित्र काढलं. भगवंताचा पुत्र प्रद्युम्न, त्याचं चित्र काढलं. एकदम ती थोडी लाजली. ती म्हणली हो, अगदी असा आहे, असाच आहे, पण हा नाहीये. असं म्हणल्याबरोबर तिने प्रद्युम्नानंतर अनिरुद्धाचे चित्र काढलं. अनिरुद्ध भगवंताचा नातू होता, प्रद्युम्नाचा मुलगा. काढल्याबरोबर ती काहीच बोलेना. तिने उकारही दिला नाही, होकारही दिला नाही, नकारही दिला नाही. अगं म्हणले काय झालं? मुकवत का बसली? बाळापतीचे रूप करी. मनामध्ये जो पती, तिच्या मनामध्ये जो पती ठसला होता, जो पुरुष, परपुरुष जो तिच्या स्वप्नामध्ये आला होता, तो प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर तिला लाज उत्पन्न झाली, लज्जा उत्पन्न झाली, रिया. आणि एकदम ती काहीच बोलेना. आणि मग तिने ओळखलं की अरे ज्या अर्थी ती काहीच बोलत नाही, त्या बाजूला हो म्हणल्याबरोबर चक्र बाजूला झालं आणि चित्रलेखा आतमध्ये गेली. तिने पलंगासह अनिरुद्धाला त्याच्या शयनगृहातून उचललं आणि इकडं आणलं. पुन्हा चक्राला नारदाची शपथ घातली. पुन्हा चक्रातून ती सुटका तिची झाली. ती घरी या ठिकाणी आली, बाणासुराच्या या नगरामध्ये आली. आल्याबरोबर आपल्या शयनगृहात आली आणि उषा जिथे होती त्या उशेला म्हणली, हे उशे बघ, तुझ्या स्वप्नातला प्रियतम या ठिकाणी मी आणलाय. पाहिल्याबरोबर तिला खूप आनंद झाला. आणि मग काय, दोघांचं या ठिकाणी अत्यंत प्रेम जमलं. उषा आणि अनिरुद्ध एकमेकांच्या वरती आकृष्ट झाले. शोणितपुराला आणल्याबरोबर तिथे दोघांना आनंद झाला आणि काय त्यांचे खेळ चालू झाले. त्यांचे बोलणे, त्यांचे बसणे, त्यांचे विनोद, त्यांचं हास्य, त्यांचं एकमेकांशी कौतुक करणं, त्याप्रमाणे एकमेकांच्या बद्दल काही हास्य विनोद करणं सुरू झालं. पान भोजन भैक्षच्य, बरोबर जेवायला लागले, बरोबर खाऊ लागले, बरोबर पाणी पिऊ लागले, बरोबर मद्य प्राशन करू लागले. आणि मग पुरुषाचा आवाज येतोय. कुभांडाने सांगितलं आणि तेव्हापासून नाव झालं कुभांड रचलं. कुभांड म्हणजे काहीतरी गौड बंगाल. त्या कुभांडाने सांगितलं की राजेसाहेब म्हणे काय बोलू नये, परंतु मी धारिष्ट्य करतोय, तुमच्या मुलीकडे थोडं लक्ष द्या. म्हणजे काय झालं? काय झालं नाही,
कुठल्या तरी पुरुषाचा आवाज येतोय. हा, असं कसं होईल म्हणले. पहा म्हणे, मला माहित नाही. राजा बाणासूर सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला आणि उशेला सांगितलं, उशे दार उघड. दार बंद होतं. उशेने काही दारच उघडलं नाही. उघड, मी तुला सांगतोय, दार उघड, नाही तर हे पाय सैन्य. तेवढ्यात ते दार उघडलं. दार उघडल्याबरोबर सैन्य सगळं आतमध्ये आलं. त्या सैन्याला त्या अनिरुद्धाने निपात करून टाकला सगळ्या सैन्याचा. सैन्य मारून टाकलं. सैन्य मारून टाकलं. मागे बाणासूर होता. तो म्हणला, काय माझं सैन्य मारून टाकलं? असा कोणता पराक्रमी वीर आहे, मी बघतो त्याच्याकडे. असं म्हणून बाणासूर आतमध्ये आला. त्याने तिथली आगळ उचलली आणि आगळीने, आता 1000 हात होते याला, आगळीने याला मारायला सुरुवात केली. त्याच्या मारापुढे अनिरुद्धाचं काही चाललं नाही. अनिरुद्धाला त्यांनी बांधलं आणि वरुण पाशाने बांधलं. इकडे नागपाशाने बांधलं. तम नागपाशैर बली नंदितो बली. नागपाशाने बांधलं आणि त्याचा पराजय केला. इकडे उषा रडू लागली. पण आणि हाही बिचारा आता काय करावं, यातून सुटका कशी होईल, मनात तळमळ करू लागला. नारदाला कुठे चैन पडतीये. नारद तिथून उठले, ते थेट द्वारकेत आले. आल्याबरोबर कृष्णाने त्यांचं स्वागत केलं. या नारदा या. कुणीकडे आले महाराज, काय काम आहे? तुम्ही तुमचं येणं काही व्यर्थ नसणार, काहीतरी आमच्यावरती कृपा करायची आहे. ते म्हणे, हो, पण कृष्णा तुम्हाला मुलं किती, बाळ किती? ते म्हणले, काय किंवा आता त्याची मोजमाप मी करत नाही. मुलं किती, बाळ किती, नातू किती, सगळे जागेवर आहेत का? नाही, विचारा, प्रत्येकाच्या बायकांना विचारा. श्रीकृष्णाने प्रत्येकाच्या बायकांना हजरी घेतली. हजरी का ग म्हणले, तुझे पती आहेत का? ती म्हणले, आहेत. तुझे आहेत का? आहेत. असं करता करता अनिरुद्धाच्या पत्नीकडे त्यांनी विचारलं, का ग तुझे पतिराज अनिरुद्ध आहेत का? ती रडायला लागली. काय झालं रडायला? ती म्हणे, अहो काय काय सांगू म्हणले, 4 महिने झाले अनिरुद्धाचा पत्ता नाही. वा म्हणले, 4 महिन्यात 4 महिन्यात एकदाही तुला मला सांगावं असं वाटलं नाही पतिराज नाही आहेत म्हणून? अहो नाही. 4 वार्षिका मासा. ते म्हणतात, अहो काय सांगावं. शेवटी नारदाने सांगितलं, अहो हिचे पतिराज हे काय सांगतील, ही शोणितपुराला बाणासुराने त्यांना बंदिस्त करून ठेवलंय. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्ण युद्ध करण्यासाठी निघाले. सैन्य सोबत घेतलं. बाणार्थे भगवान रुद्रा. तिथून नारद उठले. कळ लाव्या नारद. ते उठले, ते रुद्राकडे आले, महादेवाकडे. महादेव बसले होते तपश्चर्या करीत. म्हणले, अहो काय तपश्चर्या करता महादेवा? डोळे झाकून काय बसला? काय झालं म्हणले. अहो तुमचा भक्त संकटात आहे. माझा भक्त कोण? बाणासूर. काय झालं? अहो कृष्णाने आक्रमण केलंय. असं म्हणल्याबरोबर शंकर आपल्या भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी यमदूत याच्यासह चला रे चला, हाणा मारा पिटा ठोका करत निघाले. शंकराचं सैन्य आणि इकडे कृष्णाचं सैन्य. दोघेही एकमेकाला भिडलं. बाणासूर हा बाजूला राहिला आणि ह्या दोघांचंच युद्ध सुरू झालं. या वेळेला शंकराचे अनुचर कृष्णाच्या अनुचरावर आणि कृष्णाचे अनुचर शंकराच्या. शेवटी या ठिकाणी अशा प्रकारचे काही शस्त्र आणि अस्त्राचे प्रयोग झाले. जंतू युद्ध सुरू झालं. जंतू युद्ध. जंतू सोडायचे हे नवीन युद्धाचा प्रकार आहे. आपल्याकडे जे कोरोना आला ना, तो कोरोना जंतू युद्धच होता. चीन सोडलं होते हे जंतू, लोक मरून जावेत म्हणून. तेव्हा हा जंतू युद्धाचाच प्रकार आहे. याप्रमाणे त्यावेळेला शंकराच्या प्रेतपिशाच्यांनी मोहित्वा तु गिरीशम जृंभमाणास्त्र. यावेळेला जांभळी, सगळेजण जांभळी देऊ लागले. प्रत्येकाला वरती प्रत्येकाचं अस्त्र. आग्नेयास्त्रावर पर्जन्यास्त्र, पाशुपतास्त्रावर नारायणास्त्र. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने जृंभणास्त्र सोडलं. सगळ्याला जांभळ्याच यायला लागल्या. हा 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 सगळे जांभळे देऊ लागले. म्हणले, अरे हे काय, आम्हाला आळस कशाला येऊ लागला, युद्ध करायला सुचे ना. मग महादेव मोहित झाले आणि सगळे जांभळ्या देऊ लागले. त्यांच्या गदा खाली पडल्या, तलवारी खाली पडल्या आणि मग मात्र हे परेशान झाले. इकडे बाणासूर समोर आला.
बाणासूर आल्याबरोबर श्रीकृष्णाने बाणासुराचे 996 हात तोडले. आता बाणासुराला एक जरी बाण लागला तरी तो घायाळ होऊन मरून जाईल, म्हणून कोटारा नावाची जी त्या गावाची देवता आहे, ज्याला ग्रामदेवता म्हणतात, ती नग्न समोर आली. आल्याबरोबर श्रीकृष्णाने नग्न स्त्री पाहिल्याबरोबर तिला कसं पाहायचं म्हणून मागं वळून पाहिलं. वास्तविक मागं तोंड करण्याची गरज नव्हती, पण कृष्णाला वाटलं स्त्रीला त्यातही नग्न पाहणं हे योग्य नाही, म्हणून कृष्णाने मान वळवली. मागं वळून पाहिलं, तेवढ्यात बाणासूर पळून गेला. आणि मग शंकर आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये जे जंतुयुद्ध सुरू झालं, त्यामध्ये शेवटी ज्वर, कोणता ज्वर? हा विषमज्वर आहे बरं का. हा विषमज्वर तिथून सुरू झालाय. विषमज्वर, भगवंतांनी विषमज्वर सोडला. थंडी तापाचे जंतू सोडले आणि मग हे विषमज्वराच्या जंतूला महादेवाचे जंतू शरण आले. दोघेही ज्वर एकमेकाला भिडले आणि दोघाही ज्वरांनी एकमेकांना भिडल्यानंतर महादेवाच्या ज्वराने विष्णूच्या ज्वराची स्तुती केलेली आहे. याप्रमाणे रुद्र म्हणतात, त्वम हि ब्रह्म परमम ज्योतिर, हे देवा तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म आहात, परम ज्योती आहात आणि तुम्ही या ठिकाणी अवतार धारण केलेला आहे. केवळ मायेने तुम्ही या सगळ्या कृती करता. मी देखील तुमचाच उपासक आहे, मी देखील तुमच्याच आदेशाने कार्य करतो. भगवान कृष्ण म्हणतात, हे पहा महादेवा, तुम्ही आता युद्ध करू नका, तुमच्या सैनिकांनाही सांगा, कारण मी या बाणासुराला मारणार नाही. कारण मी प्रल्हादाला वचन दिलेलं होतं. वामन म्हणजे वामनाच्या काळामध्ये सुद्धा बलीला आम्ही मारलं नाही, कारण प्रल्हादाला मी सांगितलं होतं की तुझ्या वंशात कोणालाही मी मारणार नाही. म्हणून प्रल्हादाचा पुत्र विरोचन, विरोचनाचा पुत्र बली आणि बलीचा पुत्र हा. याप्रमाणे आता मी वचन दिल्यानुसार प्रल्हादाच्या वंशातल्या कोणाला मारणार नसल्यामुळं त्याला मी जिवंत ठेवणार आहे. परंतु तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही त्याला शाप दिलेला होता की तुझा कुणीतरी प्रतिस्पर्धी तुला भेटेल आणि तुझी खुमखुमी जिरवील. याप्रमाणे त्याचे 996 हात मी या ठिकाणी तोडलेले आहेत आणि तो तर पळून गेला. मग इकडे दोघांच्या मध्ये समेट झाला आणि वैष्णव ज्वर आणि रुद्रज्वर या दोघांच्या मध्ये समेट होऊन कृष्णाने रुद्राला परत पाठवलं. इकडे ही उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह मोठ्या थाटामध्ये संपन्न झाला. एकदा घटना अशी घडली, मृगराजा याची कथा सांगतायत. एकदा उपवनामध्ये सगळे मुलं खेळत होते. खेळता खेळता कोणी म्हणतात त्यांची विटी पडली, कोणी म्हणतात या ठिकाणी भागवतकारांनी म्हटलं की तहान लागली. क्रीडित्वा सुचिरम तत्र विचिन्वन्तः पिपासिताः. तहान लागली. तहान लागल्यामुळं त्या विहिरीमध्ये हे सांब वगैरे प्रद्युम्न हे खाली उतरले आणि उतरल्याबरोबर तिथे एक मोठाचे मोठा सरडा दिसला. सरडा पाहताच हे घाबरले, बाहेर आले आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा अहो तिथं मोठा सरडा आहे हो, आम्हाला तहान लागली पण तो सरडा आमच्या अंगावर फुटकार करून येईल, कारण सरड्याने फुटकार मारला तर दृष्टी जाते म्हणे, डोळे जातात, तेव्हा त्याच्या फुटकारामुळं आम्ही घाबरतोय. कृष्ण म्हणले सरडा. कृष्णाने एक धनुष्य घेतलं, धनुष्याचं टोक घेतलं आणि तो सरडा बाजूला काढला. कृष्णाच्या धनुष्याचा स्पर्श झाल्याबरोबर त्या सरड्यामध्ये परिवर्तन झालं आणि त्याला राजा, सुंदर अशा प्रकारचं पुरुष, त्याचं नर रूप प्राप्त झालं. सरड्याचा देह त्याने सोडला आणि राजाचा देह प्राप्त झाला. पाहिल्याबरोबर कृष्ण चकित झाले. अरे म्हणले तुम्ही कोण? आणि मग कृष्णाला त्यांनी सांगितलं, महाराज मी नृग नावाचा राजा आहे. नृग नावाचा राजा, नृगो नाम नरेंद्रोह इक्ष्वाकु तनयः प्रभो. इक्ष्वाकूचा मुलगा, इक्ष्वाकु तनयः प्रभो, इक्ष्वाकूचा मुलगा मी नृग आहे. आणि मग तुझी ही अवस्था काय झाली? मग त्यांनी सांगितलं, महाराज अहो मी खूप पुण्य केलं. मी माझ्या जीवनामध्ये राजा असताना मी दररोज पयस्विनी, तरुणी, शीलरूप, चांगले दूध देणाऱ्या, आखूड शिंगाच्या, लाथ न मारणाऱ्या अशा गायी, मी त्यातही कपिला गायी, हेमशृंगी, त्यांच्या शिंगाला सुंदर अशा प्रकारचं
शेंब्या लावून, सोन्याच्या शेंब्या लावून, पाया रुपयाचे खुरं घालून मी त्या ब्राह्मणाला देत असे. सवत्सा, धेनू तशी देऊ नये, सवत्स द्यावी, वत्सासह धेनू द्यावी. न्यायार्जिता रुप्य खुरा सवत्सा, दुकुल मारा भरणा ददा वहम्म. त्यावरती रेशमी वस्त्र वगैरे तिला परिधान करून मी ब्राह्मणाला देत असे. अशा कितीतरी गायी मी अखंड देत होतो. आणि या सगळ्या सुंदर सुलक्षणी गायी सोन्याने मढून, चांदीनी खुरं बांधून, वस्त्रप्रावरण अलंकारासह आणि युवावस्थेतल्या म्हाताऱ्या किंवा ज्याला आपण दूध न देणाऱ्या अशा गायी नव्हे, भाकड गायी नाही द्यायच्या, एकदम तरुण गायी की ज्या पुढे प्रसूत होतील आणि आजही त्या सवत्स आहेत, अशा गुणशील संपन्न अशा गायी मी दान करत असे. ह्या दान करता करता ह्या किती दान करत असे याचा पत्ता नाही. अहो कृष्णाने म्हटलंय, आकाशातल्या चांदण्या कोणाला मोजता येतील का? आकाशात चांदण्या किती आहेत? बाबा बाबा बाबा, जिकडं बघावं तिकडं चांदण्या. पृथ्वीवर धुलीकण किती आहेत? अहो म्हणले काय सांगता येते. तेव्हा एवढ्या गायी मी दान करत असे. आणि एके दिवशी चुकून मी आदल्या दिवशी दान केलेली गाय सुटून आली, मलाही माहित नाही माझ्या गोठ्यामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्या ब्राह्मणाला दिली गेली. दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली गेली गायींच्या कळपामध्ये. तेव्हा पहिला ब्राह्मण भांडत आला, माझी गाय, ही माझी गाय, काल मला दिली होती. तो म्हणला ही माझी गाय, मला आत्ता दिली. आता कोणाची गाय पत्ता लागे ना. हे दोघेही भांडू लागले. तो म्हणला मला काल दिली होती, हा मला म्हणाला आज दिली आहे. मग आजची खरी का कालची खरी? तर ते म्हणे, राजा शेवटी त्रस्त झाला. राजा म्हणला, अहो ब्राह्मणा, दोघेही तुम्ही ब्राह्मण भांडू नका ना. तुम्ही गायीसाठी का, एका गायीसाठी का भांडता? मी तुम्हाला त्याच्या बदल्यात कोटी गायी देतो. आता ब्राह्मण ते म्हणले, नाही घेईल ते, हीच गाय घेईल, नाही तर घेणार नाही. दुसरा ब्राह्मण म्हणला, नाही हीच गाय नेईल, नाही तर नेणार नाही. शेवटी दोघा ब्राह्मणांची लठ्ठालठ्ठी झाली आणि त्याच्यात ती गाय याही ब्राह्मणांनी नेली नाही, त्याही ब्राह्मणांनी नेली नाही, ती माझ्या गोठ्यात राहिली. ब्राह्मण स्वरिपावका, ब्राह्मणाचं धन माझ्या घरी राहिलं. एवढंच. दानतम दानस्य धर्मस्य ब्रह्मण्यस्य स्वदान्यस्य तव दासस्य केशव. आणि हे कृष्णा काय सांगू, माझा मृत्यू झाल्यानंतर मला यमराजाच्या दरबारात उभं केलं गेलं. यमराजाने विचारलं, तुम्हाला पाप आधी भोगायचंय का पुण्य भोगायचंय? पाप फार थोडे म्हणले तुमचं. म्हणजे काय पाप आहे माझं? त्यांनी सांगितलं, ब्राह्मणाचं धन तुमच्या घरी राहिलं, ब्राह्मणाची गाय तुमच्या घरी राहिली, हे पाप आहे बरं का. दक्षिणेचे परवा मी वाचलं. समजा आज एखाद्या ब्राह्मणाला आपण 100 रुपये दक्षिणा कबूल केली आणि आज दिली नाही, उद्या दिली तर उद्या 200 रुपये द्यावे लागतील, दुप्पट द्यावी लागते. 8 दिवसांनी दिली तर चौपट द्यावी लागते. म्हणजे नाही 8 दिवसापूर्वी दक्षिणा ठरवली, हे घ्या 100 रुपये, नाही चालत. तेव्हा दक्षिणा सुद्धा ब्राह्मणाला तत्काळ द्यावी, हा मतीचा अर्थ आहे त्यातला. ताबडतोब कर्म झाल्याबरोबर, धर्म कर्म झाल्याबरोबर हातात दक्षिणा ठेवावी, नमस्कार करावा. ते काही असो, किती असो दक्षिणा. पण उद्या देतो, परवा देतो, 8 दिवसांनी देतो, पगार झाल्यावर देतो, ऑनलाईन टाकतो, नाही जमत. याप्रमाणे ते म्हणतात, माझं चुकलं, तेवढंच चुकलं माझं. ते म्हणले, तुझं पुण्य अपार आहे पण पाप थोडं आहे. तो म्हणे, मग पाप भोगून घेतो. आणि पाप भोगण्यासाठी मला या कृकलाचा, अर्थात या सरड्याचा जन्म या ठिकाणी प्राप्त झाला. आणि मी या ठिकाणी सरडा जाळून मी सांगितलं, माझी मुक्ती कधी होईल? म्हणे, कृष्ण ज्या वेळेला तुला स्पर्श करतील त्यावेळेला तू मुक्त होती. यत्र पापी सतश्च येतो. आणि मग ही नसती त्यांनी वर्णन केले. श्रीकृष्ण म्हणतात, पहा मुलांनो, अहो सांबही तिथं होता ना, त्या सांबाला सांगितलं, बघा ब्राह्मणाचा शाप काय असतो, ब्राह्मणाची नाराजी काय असते. ते म्हणतात, ब्रह्मण्य देवो धर्मात्मा. अहो ब्राह्मणाला नेहमी नमस्कार करावा. नाहम हलाहलम मन्ये. हलाहल विष सुद्धा इतकं वाईट नाही. का बरं? म्हणजे विषाने फात्र एक माणूस मरतो, जो पिईल तो मरेल. पण अग्नीने समजा एखादं घर जळेल, पण अग्नीच्या या जाळण्याच्या शक्तीपेक्षा, हलाहलाच्या शक्तीपेक्षा ब्राह्मणाची
नाराजी, ब्राह्मणाचा शाप भयंकर आहे का? कुलम समूलं दहती, सगळं कुळ नष्ट होतं. म्हणून ब्राह्मण्यस्वरी पावका, ब्रह्मस्वारणी पावका. ब्राह्मणाच्या शापाने, ब्राह्मणाच्या आपल्याला जर त्याच्याबद्दल केवळ चुकून माकून जरी आपल्याकडून काही गुन्हा घडलं, पाप घडलं, तरी त्या ब्राह्मणाच्या शापाने संपूर्ण कुळ नष्ट होतं. म्हणून विष यालाही उत्तर आहे, विषाला अमृत हे उत्तर आहे. अग्नीला पाण्याने आपल्याला थांबवता येतं, पण ब्राह्मणाच्या शापाला कशाने थांबवता येत नाही. कुलम समूलं दहती ब्रह्मस्वारणी पावकाः. म्हणून ही कथा, मूळ कथा जी आलेली आहे ती अध्यात्म रामायणामध्ये आलेली आहे. आणि अध्यात्म रामायणामध्ये या वेळेला रामानेही लक्ष्मणाला कथा सांगितली. रामाने लक्ष्मणाला कथा सांगताना ज्याच्यामध्ये जनतेच्या तक्रारी आलेल्या होत्या, तेव्हा रामाला आता आराम करण्याची वेळ झाली. लक्ष्मण म्हणले, आता रामा तुमच्या तक्रारी आल्यात का? आता तुमच्या तक्रारी उद्या निवारण करतो मी. राम आता आराम करण्यासाठी चालले. त्यावेळेला राम म्हणले, लक्ष्मणा असं नाही चालत, लोकांच्या तक्रारी ताबडतोब निवारण करा. तुम्हाला झोप येत असेल तरी सुद्धा तुम्ही तुमची झोप बाजूला ठेवा, तुमचं जेवण बाजूला ठेवा आणि लोकांच्या तक्रारी आधीच आपण त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत. हे मला वाटतं आजच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे की लोकांच्या, जनतेच्या तक्रारी, जनतेला अनेक अडचणी असतात, तेव्हा लोकांनी जे काही आपल्या लोक प्रतिनिधी आहेत त्यांनी जनतेच्या तक्रारी निवारण केल्या पाहिजेत. हा रामाचा उपदेश आहे अध्यात्म रामायणातला. म्हणून रामायण का वाचायचं त्याचं कारण हे आहे. महाभारत का वाचायचं, भागवत का वाचायचं, याप्रमाणे हा हेतू त्यांनी सांगितला. आणि नंतर हे पाहिल्यावर सगळे मुलं चकित झाले. गृह्णंती यावतः पासून कंदामी बंधुवाः विप्राणाम मृतकृत्यनाम वदान्यानाम कुटुंबीनाम. म्हणून ब्राह्मणाचं धन आपल्याकडे ठेवू नये. ब्राह्मणाचं धन आपल्याकडे जर ठेवलं तर कुंभी पाकेषु पच्यन्ते, कुंभी पाक नावाच्या नरकामध्ये आपल्याला पडावं लागतं. स्वदत्ताम परदत्ताम वा ब्रह्मवृत्तीम हरेच्छया. ब्राह्मणाचं धन कोणत्याही मार्गाने तुमच्या घरी आलं, आम्ही नाही आणलं, यांनी आणलं, मला माहित नाही, ते म्हणे नाही चालत. कोणत्याही मार्गाने येऊ द्या, स्वतः आणू द्या, नाहीतर मुलांनी, बाळांनी, पोरांनी आपल्या घरी आणून टाकू द्या. स्वदत्ताम परदत्ताम वा ब्रह्मवृत्तीम हरेच्छया. आपण किंवा इतर कुणी जरी ब्राह्मणाचं धन आपल्याकडे आलं तरी 60 वर्ष सहस्राणी, 60,000 वर्ष त्या कुंभीपाक नरकामध्ये विष्ठायाम जायते कृमी. आपल्याला कृमी म्हणून त्या विष्ठेमध्ये राहावं लागतं 60,000 वर्ष. किडा म्हणून त्या ठिकाणी जगावं लागतं. इतकं वाईट आहे. नमे ब्रह्मधनम भूयात यत् क्रुद्धात् पौरुषो नराः. आणि मग श्रीकृष्णाने यावेळेला मृगाची कथा ऐकली आणि सगळ्या लोकांना, आपल्या मुलाबाळांना, नातवांना सांगितलं, ब्राह्मणाचा अपमान करू नका. बरं, एवढं सांगून सुद्धा, म्हणजे सांगितलं नसतं तर गोष्ट वेगळी, घटना घडली सर्वांच्या समोर. ते म्हणतात, म्हणून ब्राह्मण दिसल्याबरोबर त्याला नमस्कार करा. ग्रंथम बहुशपंतम वा नमस्करोतु नित्यशः. ब्राह्मण दिसल्यावर त्यांचा अपमान करू नका, त्यांना नमस्कार करत जा. तथा नमतो युयंच योन्यथा मे सदंड भाग. ब्राह्मणोर्थो रूपऋतो हरता रंपात अजानंतम बिहेन मृगम ब्राह्मण गौरी व. याप्रमाणे सांगितलं आणि सगळेजण निघून गेले. त्यानंतर बलराम दादांनी हे गोकुळामध्ये सहज एक फेरफटका मारला. फार दिवस झाले गोकुळाची आठवण झाली, गोकुळात गेले. गोकुळामध्ये नंदाला भेटले, यशोदेला भेटले, सगळ्यांना आनंद झाला. सगळे गोपाळ, जुने 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 सगळे त्या बलराम दादाच्या वयाचे, हे सगळे त्यांच्या भोवती आले. मागच्या सगळ्या आठवणी काढल्या आणि या वेळेला सगळ्या गोपस्त्रिया, गोपिका त्या देखील आल्या. बलराम दादाने या वेळेला यमुनेमध्ये क्रीडा केली. यमुना फार दूर होती, यमुना काही लवकर येईस ना. बलराम दादा म्हणले, यमुने इकडे ये, माझ्या इथं मला क्रीडा करायची, इतक्या लांब वाहते का तू. या वेळेला प्रत्यक्ष वरुणाने बलराम दादाला एक अर्क, ज्याला आपण मद्य वगैरे म्हणू, या प्रकारचा अर्क आणून दिला. ब्रह्मदेवा या ठिकाणी बलराम दादाने त्याचं सेवन केलं आणि
यानंतर यमुना लवकर आली नाही. शेवटी हातामध्ये नांगर घेतला आणि रागाने यमुनेमध्ये टाकला आणि ओढलं तिला अलीकडं. तू माझ्या अवज्ञा करतेस, तुला माझं बळ दाखवतो असं म्हणून अलीकडं आणलं. यमुना शेवटी थरथर कापत समोर आली आणि त्या ठिकाणी भगवंतांनी सर्वांच्या सोबत क्रीडा केली. तम गंधम मधुधाराय आग्रहायोपगत समम पपौ, याप्रमाणे अद्यापि दृश्यते राजन. आज देखील आपल्याला यमुना अशी आतमध्ये आलेली दिसते असं भागवतकार म्हणतात. त्यानंतर श्री शुकाचार्य म्हणतात, एकदा पौंड्रक नावाचा राजा होता. हा पौंड्रक राजा उगाच काही कारण नाही, परंतु कृष्णाला म्हणला, एक निरोप पाठवला. काय म्हणले तर, हे कृष्णा, वासुदेव हे नाव टाकून दे, नाहीतर माझ्याबरोबर युद्धाला ये. मी वासुदेव आहे खरा, तू खरा वासुदेव नाहीस. म्हणजे हे काय भांडण, कशाचं आहे का, नावाचं भांडण. अहो म्हणलं, वसुदेवाचा पुत्र मी वासुदेवच आहे. नाही म्हणले. वासुदेव शब्दाचा अर्थ केवळ एवढाच नाहीये. वासुदेव म्हणजे वासुदेव सर्वमिती, जो सगळ्या विश्वामध्ये व्यापक आहे त्याला वासुदेव म्हणतात. ही एक पदवी. ते म्हणतात ही वासुदेव ही पदवी होती, सन्मानार्थक पदवी होती. म्हणून कृष्णाने वृष्णीनाम वासुदेवोस्मी असं म्हटलंय. सगळ्या वृष्णीमध्ये मी वासुदेव आहे. वसु म्हणजे संपत्ती, सगळ्या संपत्तीचा मालक म्हणजे वासुदेव. वसु म्हणजे संपत्ती, वसु म्हणजे व्यापकत्व, वसु म्हणजे पाणी, पाण्यावर ज्याची मालकी आहे, संपत्तीवर ज्याची मालकी आहे, या अर्थाने वासुदेव नाव आहे. असं म्हणतात, भूषणाहुपभोगेन प्रभुर्भवतेन प्रभू असं म्हटलंय. कृष्ण म्हणतात, अरे पौंड्रकाचा निरोप आहे, पौंड्रकाला म्हणावं भूषणाध्युपयोगेन. अरे नुसते अलंकार धारण केले, त्याचप्रमाणे शंख चक्र गदा पद्म खोटे खोटे धारण केले, पितांबर धारण केला, वनमाला धारण केली, मोरपीस धारण केला म्हणजे कुणी वासुदेव होत नसतो. भूषणाहुपभोगेन प्रभुर्भवतेन प्रभू, नुसतं प्रभू स्वतःला म्हणायचं, त्याने प्रभुत्व होत नसतं. मग परैर परिभूत ज्ञान स्वस्मिन प्रभुरुच्यते, परैर परिभूताज्ञ त्वस्मिन प्रभू, त्याला प्रभू म्हणतात, जो सर्वत्र व्यापक आहे, जो सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे, सगळ्या भूता मी ठार करतो म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. अभिचार विधी म्हणजे जारण मारण उच्चाटन या प्रकारचा. आणि या विधीने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये प्रत्यक्ष महादेव प्रसन्न झाले. महादेव म्हणले, तुला काय वरदान पाहिजे. म्हणे अब्रह्मण्ये प्रयोजिता, म्हणे मला अशी एक कृत्या द्या की जी कृत्या अब्रह्मण्य असणाऱ्यांना ठार मारील, यादवांना नष्ट करील, यादवांना भीती उत्पन्न करील. त्यांनी फक्त एवढंच म्हणला, यादवांना भीती उत्पन्न करणारी. महादेव म्हणले हरकत नाही. अब्रह्मण्ये प्रयोजिता, यादवांना भीती उत्पन्न होईल म्हणले, आणि जो अब्रह्मण्य त्याच्यावर याचा प्रयोग चालेल. त्याला वाटलं, अरे कृष्ण कुठं ब्रह्मण्य, कृष्णाला ब्राह्मणाबद्दल काय दया आहे का, माया आहे का, त्याच्याबद्दल काही प्रेम आहे, काही नाही म्हणले. चला बरं झालं. आणि त्यांनी ती जी कृत्या पाठवली ती लाल अशा प्रकारच्या रंगाची, तिचे सगळे केस लाल होते, त्याप्रमाणे तिचे डोळे लाल होते, त्याच्यातून आग बाहेर पडत होती, मोठे मोठे दंष्ट्र होते, भ्रुकुटी होत्या मोठमोठी, इतकी प्रचंड ताकदवान. सगळ्या आग लागली की काय असं वाटावं ती चालली म्हणजे. आणि ती पळत 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 आली
श्रीकृष्ण त्यावेळेला सोंगट्या खेळत बसले होते द्वारकेमध्ये. नरद हातात घेतली आणि अशी ठेवली. तेवढ्यात सगळे यादव धावत आले. म्हणले कृष्णा 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 वाचवा. कृष्ण म्हणले काय झालं? म्हणले काही नाही, ही कृत्य आहे. सगळं द्वारका जाळू लागली. कृष्णाने सगळे भयातूर झाले, भयानक घाबरले. कृष्णाने काहीच केलं नाही. ती नरद खेळता खेळता, सारीपाट खेळता खेळता, बुद्धिबळ खेळता खेळता ही सोंगटी उचलली आणि एका घरात ठेवली आणि आपल्या चक्राला सांगितलं जा रे हिला नष्ट करून टाक आणि काशी जाळून टाक. याप्रमाणे श्रीकृष्णाने चक्र फेकलं. तत्सूर्य कोटे प्रतिमम सुदर्शनम, कोटी सूर्य उगवावेत असं हे सुदर्शन चक्र निघालं. त्यांनी त्या कृत्येला तर नष्ट करूनच टाकलं आणि वाराणसीला, काशीला जाळून टाकलं. रामावतारात लंका जाळली, कृष्णावतारात वाराणसी जाळली. दग्धा वाराणसीम सर्वम विष्णू चक्रम सुदर्शनम. आणि पुन्हा कृष्णाचं सुदर्शन पुन्हा आपल्याकडे आलं. यानंतर ते म्हणतात भगवान बलरामांनी विविध वानराचा वध केला. तो नरक म्हणजे अर्थात हा भौमासुराचा मित्र होता आणि सुग्रीवाचा सचिव होता. आता पहा कृष्णाचं कौशल्य पहा की या द्विविधाला बलरामदादाच्या हातून का मारलं? ते म्हणे अहो सुग्रीवाचा सचिव होता तो, सुग्रीवानी आपल्याला मदत केली आहे रामावतारात, म्हणून बलरामदादाच्या हाताने मारू द्या, आपण नाही मारायचं. म्हणून कृष्णाने सुग्रीवाचा सचिव म्हणून बलरामदादाच्या हातून मारलं. आपण पुन्हा हा म्हणेल सुग्रीव माझ्या सचिवाला तुम्ही ठार मारलं. याप्रमाणे भौमासुराचा मित्र आणि सुग्रीवाचा सचिव असलेला हा भयानक त्रास देत होता त्या विविध वानराला यांनी मारलं. त्यानंतर घटना अशी घडली की एके दिवशी दुर्योधन सुताम राजन लक्ष्मणाम समितींजया, दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा नावाची होती. तिचं स्वयंवर होतं. या स्वयंवरामध्ये सगळेजण आले आणि सांब हा आला. इकडे जायचे युद्धाला. ते म्हणले नाही, दुर्योधनाने आपल्या मुलाला बांधून ठेवले. दुर्योधनाने मग त्याला सैन्य कशाला पाहिजे म्हणले, सैन्य वगैरे नको म्हणले. का? आपल्यातल्या आपल्यात संघर्ष नको. आपण शेवटी कौरव काय आणि आपण काय एकच आहोत. तेव्हा नाहीतर कुरुणाम कृष्णीराम कलिम कलमा पहा, कुरु वंश आणि यादव वंश याच्यामध्ये संघर्ष नको. मी सामोपचाराने काही गोष्टी मिटवतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. एक 10-5 लोक बरोबर घेतले, उद्धवाला बरोबर घेतलं आणि बलराम दादा आले. हस्तिनापुराला आल्याबरोबर बाहेर विश्रामगृहात थांबले आणि उद्धवाला सांगितलं जा त्यांना सांग दादा आलेले आहेत म्हणून. उद्धवानी सगळ्या सभेमध्ये सांगितलं बलराम दादा आलेले आहेत. असं म्हणल्यावर सगळ्यांना आनंद झाला, कारण दुर्योधनाला शिकवलं होतं गदा युद्ध यांनी. दुर्योधनाचे गुरु होते. दुर्योधन, दुःशासन सगळ्यांना आनंद झाला, धृतराष्ट्र. आणि मग म्हणले कुणीकडे आले म्हणले दादा, चला म्हणले त्यांच्या दर्शनाला जाऊ. असं म्हणून सगळे निघायले. एवढ्यात उद्धवाने सांगितलं दादा याच्यासाठी आले. ते म्हणाले अहो तुम्ही आमच्या सांबाला बांधून ठेवलंय, त्याला मोकळं करा आणि तुझी मुलगी माझ्या या सांबाला देऊन टाक. हे ऐकल्याबरोबर दुर्योधन चिडला. म्हणले काय काय म्हणाले, कुरवो बलदेवस्य, काय कमाल आहे म्हणले आजकाल. दुर्योधन असं बोलला, काय कमाल आहे म्हणे आजकाल. पायात मी वाहन, पायात राहण्याच्या ऐवजी डोक्यावर बसू इच्छू लागली.
पायातली वाहन डोक्यावर बसू लागली म्हणले. आर वृक्ष तुपान हद्वै शिरो मुकुट से वितम येते यवनेन संबंधा सहशया सरासनैहि. हो काय म्हणले, आजकाल लोकांना आपल्या इज्जतीप्रमाणे वागता येत नाही. अहो तुमची लेवल काय, तुमचा स्तर काय, केवळ आम्ही तुमच्या बरोबर खातो पितो गप्पा मारतो म्हणजे काही तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही. दादाला म्हणावं की तुम्हाला छत्र नाही, नृपासन नाही आणि तुम्ही स्वतः मोठ्या थाटात वावरता, तुमची आमची बरोबरी होऊ शकत नाही. यौन संबंध म्हणजे विवाह संबंध, तुमचा आमचा विवाह संबंध होऊ शकत नाही. हा, खाणं पिणं बोलणं चालणं सगळं चालतं, पण विवाह संबंध होणार नाही असं म्हणल्याबरोबर हाच निरोप यांनी उद्धवाने सांगितला बलराम दादाला. दादा चिडले. काय काय म्हणाले, असं म्हणता म्हणे, दुर्योधन असं बोलला, आता याला दंड दाखवला पाहिजे. या लोकांना असं तसं चालत नाही म्हणे. या जे जनावर असतात ना खट्याळ, त्यांना लगुडो यथा, हातात काठी घेतल्याशिवाय ते वठणीवर येत नाहीत. आपण म्हणतो ना की वठणीवर काठी घेतल्याशिवाय किंवा त्याला काहीतरी धाक दाखवल्याशिवाय लोक वठणीवर येत नसतात. मग तर मामवज्ञ आहे, माझी अवज्ञा करतो आणि त्याला अजून कळत नाही. अहो कृष्ण म्हणजे कोण आहेत माहित नाही. अहो ज्याला मोठमोठे इंद्रादिक देव ज्याच्या पुढे नतमस्तक होतात, इंद्रादिक देव ज्याच्या पुढे आपले मुकुट खाली चरणावर लोळवतात, ज्यांनी सुधर्मा सभा स्थापन केली, ज्यांनी शक्रादेव लोकपाला यशाने दुष्वर्तीना, ज्याच्या आदेशावर ब्रह्मादिक देव या ठिकाणी नतमस्तक होतात, त्या गोपाल कृष्णाला असं बोलले. हा सुधर्मात रम्यते, पारिजात ज्याने आणला, सुधर्मा संस्थापन केली, त्याला अहो तुमचं हे राज्य म्हणजे काय कसपटा समान आहे. अहो सगळ्या त्रिभुवनाचा तो राजा आहे, त्याला काय माहितीये. सनारती केलं श्रीशो, यांना काय माहितीये. अहो या ब्रह्मा भगोपी यस्या कला कलाया, अहो त्याला नृपासनंत्व, नृपासन त्याच्यासाठी काहीच नाही, काडी मात्र आहे. एवढा सगळ्या ब्रह्मांडाचा अखिल भुवनेश्वराचा तो राजा आहे आणि त्याच्याबद्दल तो असं बोलला. आता मी दाखवतो. उपान किलम वयम, उपाहन कोण आहे, पायातली वाहन कोण आहे आणि डोकं कोणाचे हे मी दाखवतो असं म्हणून हातामध्ये नांगर घेतला. अद्य निष्कौरवी पृथ्वी करिष्यामी ते मनशिता, आत्ताच्या आत्ता एक कौरव जिवंत ठेवणार नाही म्हणून जे नांगर हातात घेतला आणि यमुनेत घातला आणि ओढला. लांगाग्रे नगरम उद्वीर्य गजाभ्ययम, नांगराच्या आगरानी 2 भाग करतो म्हणले या नगराचे आणि हे नगर सगळं यमुनेत टाकून देतो म्हणून सगळ्या यमुनेमध्ये नगर टाकण्यासाठी ओढलं. गंगायाम नगरम पतत, आणि जे माड्या पडू लागल्या, हुड्या पडू लागल्या, सगळे लोक थरथर कापाव म्हणले हे काय, कुणीकडं आपण पडायला लागलो म्हणले यमुनेत. आणि मग दुर्योधनाला कळालं दादाचा पराक्रम आहे. सगळे पळत पळत आले, कर्ण आले, दुःशासन, दुर्योधन, शकुनी, दादा दादा दादा, राम राम खिलाधार प्रभावन विधामते, आम्हाला तुमचा प्रभाव कळला नाही, तुम्ही आम्हाला वाचवा, आम्ही लग्न लावून देतो. लग्न लावून देता का, बर, तुम्हाला लकडीशिवाय मकडी वळत नाही म्हणले. आणि याप्रमाणे त्यांनी लग्न लावलं. नुसतं लग्न नाही लावलं, त्याच्याबरोबर आंदण दिलं. कितीतरी घोडे, हत्ती, रथ, पायांदळ हे सगळं, रथानाम 6 सहस्राणी, 6000 रथ दिले, घोडे दिले, 10,000 घोडे दिले. त्याप्रमाणे सोने, रथ, चांदी, 1000 दासी हे सगळं त्यांच्या सोबत दिलं. आणि याप्रमाणे बलराम दादाला नमस्कार केला. बलराम दादा सांबासह आणि या सर्व रथ, त्याप्रमाणे लोक, दासी यांच्यासह द्वारकेमध्ये प्रवेश करते झाले. याप्रमाणे पुढे त्यांनी वर्णन केले की एकदा देवर्षी नारद यांना असं कळालं भगवंतांनी 16,108 स्त्रियांबरोबर विवाह केला. आता कृष्णाचा संसार कसा चालला असेल म्हणे ते एकदा बघावं. कृष्णाचा संसार 16,108. अहो एक बायको सांभाळायची म्हणलं तर माणसाला भिरभिर होतं. इथे तर 16,108 स्त्रिया कृष्ण कसा सांभाळत असेल बरं. नाही, कुठंतरी वाद असतील, नक्की कोणाचा तरी आपण जावं आणि बघावं हळूच, किंवा कोण कृष्णाबद्दल काय बोलतं, या सवतीबद्दल ती सवत काय बोलते, काय ना काहीतरी भांड्याला भांडं लागतच असेल ना.
काहीतरी सत्यभामा तरी बोलेल, भद्रा तरी बोलेल, सत्या तरी बोलेल, कुणी ना कुणीतरी कृष्णाबद्दल बोलतील, नाही तर आपल्या सवतीबद्दल बोलतील. काहीतरी द्वैत कुठेतरी असेल, एक तरी कण मात्र, सुई मात्र त्यांच्यामध्ये भेद असेल, हे बघण्यासाठी नारद आले. कृष्णाला नमस्कार केला. द्वारकेमध्ये आल्याबरोबर कृष्णाने त्यांचं स्वागत केलं. आणि कृष्ण म्हणतात, नारदा आपण कुणीकडे आलात? म्हणले, काही नाही देवा, तुम्ही 16,108 बायका केल्यात. पण कृष्ण म्हणले, हो 16,108 बायका आहेत. पण म्हणले, काय? अहो माझ्या आमच्यासारख्या पुत्राकडे पहा ना, आम्ही तुमचे मुलंच आहेत. म्हणले, आहेत. मग आमच्या जेवणा खाण्याची काही काळजी तुम्हाला आहे का नाही? ते म्हणले, आहे ना. मग आम्हाला जेवण्या खाण्याच्यासाठी माझी सेवा, मातृसेवा व्हावी म्हणून तुम्ही एखादी पत्नी आमच्याकडे पाठवून द्या. कृष्णाने त्यांचा हेतू ओळखला. अरे म्हणले, नारद आपल्यातलं द्वैत बघायला आले, कुठं कुठं काही उणी बायका बघायला आले, कुठे संसारात तथापि व्यंगुलम न्यूनम, न्यून काय आहे ते बघायला आले. कृष्ण म्हणले, पा जिथे मी नसेल ती पत्नी तू घेऊन जा, खुशाल घेऊन जा. बघ नक्की का? हो म्हणले, नक्की. म्हणले, ती इथं तर बसलाय. म्हणले, आता पलीकडे जाऊ. रुक्मिणीच्या महालातून सत्यभामेच्या महालात गेले. सत्यभामेच्या महालात गेल्याबरोबर काय पाहिलं? तिथे या 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 नारदा कुणीकडे आला? अरे नारद. म्हणले, हे इथंच बसलाय, पलीकडे जाऊ. सत्याच्या खोलीमध्ये गेले. सतु विस्मित उत्थाय नारदाला पाहिल्यावर उठून उभे राहिले. अहो म्हणले, अरे आणि थांबा थांबा थांबा, नारदा कुणीकडं? इतक्या गडबडीने. तिथे कृष्ण काय गोविंदम लालयंतम, लहान लहान नातवांना खेळवीत होते. कृष्ण नातवांना खेळवणं चाललं होतं. नाही नाही, नारद म्हणले, जरा गडबड आहे, पुन्हा नंतर येतो. पुढच्या महालात गेले. तिथे मज्जनाय, स्नानाची तयारी चालली होती. म्हणले, काय? काय नाही. म्हणले, नारदा कुणीकडं? आता आम्हाला जरा पोहायला जायचंय, आंघोळीला. अरे आंघोळीला चालले ते, इथंही आहेतच. पुढे गेले. तिथं पंचभेर मखई यज्ञयाग चालले होते. ओम इंद्राय स्वा इंद्राय इदंद मम. अरे वा, इथं तर सकाळी सकाळी त्यांचा आहुती चालली आहे. जो यंतम पितानाग्निम यजंतम पंचभेर मखई भोजयंतम द्विजान. असं करता करता दुपार झाली बर का. आता म्हणले, आता बहुधा नसेल कृष्ण, आपण जावं. नारदाने डोकावलं. पाहिल्याबरोबर, नारदा या या या, हे सगळे ब्राह्मण बसले जेवायला, तुम्ही बसा जेवायला. नारद म्हणले, आता भूक नाही, नंतर येतो. तिथून जे निघाले ते म्हणले, भोजयंतम द्विजान क्वापी भुंजा नमवैषयी शीतम. करता 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 दुपार झाली. दुपार झाल्यानंतर म्हणले, आता दुपारी झोपले असतील आणि इथं नसतील. मागाच्या त्या महालात होते, तिथंच बसले असतील. म्हणले, जेवण करून झोपले असतील. इथे श्रीकृष्णाची संध्या चालली होती, माध्यान्ह संध्या. अरे म्हणले, इथं तर संध्या चालू आहे. जपंतम ब्रह्मवाग्यतः. कुठे जप चाललाय, कुठे संध्या चालली आहे, कुठे युद्धाची तयारी चालली आहे, कुठे हातामध्ये शस्त्र घेतलेत, रथामध्ये बसायची तयारी चालली आहे, कुठे पर्यंकावर झोपायची तयारी चालली आहे. 1 2 3 4 करता करता 16,108 ठिकाणं फिरले. कुठे मंत्रयंत्र चालले, कुठे आरती चालली आहे, कुठे जलक्रीडाची गडबड आहे, कुठे वारमुख्य काही नर्तिका आल्यात, त्या नृत्य करतायत, कुठे संगीताचा कार्यक्रम चाललाय, तिथे कृष्ण गीत ऐकतायत, कुठे मोठमोठे ब्राह्मण आले, त्यांच्याबरोबर चर्चा चालली आहे पंडितांच्या बरोबर, कुठे कुठे इतिहास पुराणाचं श्रवण चाललंय. कृष्ण पुराण ऐकत होते बरं का. दररोज सकाळी पुराण ऐकायचे. इतिहास पुराणानी शृण्वन्त मंगलानी च. कुठे कुठे इतिहास पुराणांचं श्रवण चाललंय. कुठे 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 काय चाललंय, नातू बसलेत, मुलं बसलेत आणि हास्य चाललंय, मजा चाललीये, विनोद चाललेत. हा म्हणले, नारद हळूच बघायलेत काय चाललं. कृष्ण नसायत. बहुधा इथं हास्य चाललंय, विनोद चाललाय, म्हणजे या पोरांचं चाललं असेल, कृष्ण नसतील. नारदा या 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 विनोदामध्ये तुम्ही सहभागी व्हा. म्हणजे अरे कृष्ण इथे आहेत. हसंतम हास्य कथाया कदाचित प्रिया गृहे. कुठे कुठे भगवंतम ध्यान करत बसलेले, कुठे गुरु बरोबर चर्चा चालली आहे, कुठे बलराम दादांच्या बरोबर बाहेर जायची तयारी चालली आहे,
कुठे कुत्रापि सह रामेण चिंतयंतम सीता सताम शिवम, कुठे मुलांच्या बरोबर खेळणं चाललंय, कुठे नातवाबरोबरचं हास्य क्रीडा चाललीये, कुठे आपल्या बायकांच्या बरोबर गंमत चाललीये, कुठे बगीच्यामध्ये फिरणं चाललंय, कुठे आंघोळ आहे, कुठे जेवण आहे. त्याचप्रमाणे कुठे महोत्सवाला जायची तयारी आहे आणि सगळ्या घरामध्ये फिरून आले, मृगयेला जायची तयारी आहे, घोड्यावर बसून मृगयाची तयारी आहे. क्वचित चरंतम योगेशम, आणि मग नारदाच्या पायाचे तुकडे पडले. कृष्ण म्हणले, का हो नारदा, का फिरायला लागले तुम्ही? मगापासून सकाळपासून जे फिरायला लागलात, सूर्योदयापासून फिरत होते नारद, ते रात्री सूर्यास्त झाला, त्याच्यानंतर रात्रही झाली, तरी हे फिरतच होते. नारद शेवटी हात जोडले, म्हणजे आता कुठेतरी थांबलंच पाहिजे, आणि कृष्णाला नमस्कार केला. योगेश्वरा म्हणून निर्भयात, कृष्णा अहो तुम्ही खरोखर देवा भक्तांची पूजा देव करत होते. रेमे षोडश सहस्र वरांगना नाम, सगळ्या 16,108 स्त्रियांच्या बरोबर राहून सुद्धा भगवंत कुठेही विचलित झाले नाही. त्याने वर्णन केलंय की भगवान कुठेही विचलित झाले नाहीत आणि कोणाच्याही त्यांच्या शब्दामध्ये आले नाहीत, कोणाच्या कह्यात आले नाहीत. आणि यस्पंग गायते शृणोतु मोदते वा भक्तीर भवेत भगवती ह्यपवर्ग मार्गे, आणि भगवंत अपवर्ग मार्ग, अपवर्ग मार्ग म्हणजे मोक्ष, भगवंतांनी भक्तीने मोक्ष कसा साधतो हे सांगितले. एका पद्मपुराणामध्ये नारदाची नारदी झाल्याचा एक संदर्भ आहे, तो जाता जाता सांगतो. एकदा घटना अशी घडली की वृंदा जी होती त्या वृंदेच्या सांगण्यावरून नारदाने एका डोहामध्ये स्नान केलं. स्नान केल्याबरोबर त्याची नारदी झाली, स्त्री रूप त्याला प्राप्त झालं, आणि या वेळेला श्रीकृष्णाबरोबर लग्न झालं. त्यांच्यापासून 60 मुलं झाले. हे 60 मुलं म्हणजे 60 संवत्सर आहेत म्हणतात. हे जे 60 संवत्सर आहेत ना, 60 एका वर्षाचे, ते नारदाचे मुलं आहेत. मग 60 संवत्सर झाले, मुलं झाले. नारदाच्या लक्षातही आलं नाही की आपण कोण होतो, आणि पुन्हा वृंदा म्हणले स्नान करा. पुन्हा स्नान केल्याबरोबर पुन्हा पूर्ववत, अरे मी कोण होतो, म्हणजे मला काय स्वप्न पडलं काय. आणखी एका पद्मपुराणामधली दुसरी कथा अशी सांगतात की एकदा गरुडावरून कान्यकुब्ज देशामध्ये वरून त्या ठिकाणी गरुड यावरून कान्यकुब्ज देशामध्ये नारद आले, गरुडावरून आले. यावेळेला विष्णूला प्रार्थना केली, महाराज तुमची माया कशी मला दाखवा. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णानी विष्णूनी नारदाला एका सरोवरामध्ये स्नान करायला लावलं. झाल्याबरोबर स्त्रीरूप प्राप्त झालं. तिचं नाव सुशीला ठेवलं. ती काशीराजाची मुलगी, आणि विदर्भ राजा जो सुधर्मा त्याच्याबरोबर हिचं लग्नही लागलं. सुशीला नाव ठेवलं. नंतर युद्ध झालं. या युद्धामध्ये सगळं पितृकुल नष्ट झालं आणि पतिकुलही नष्ट झालं. अहो वडिलाकडलेही मेले, पतीकडलेही मेले, कुणीच नाही राहिलं. वाईट वाटलं, आणि आता आपण या चितेमध्ये उडी घ्यावी म्हणून आता ही सुशीला म्हणजे नारदाचा उत्तर जन्म उडी घ्यायला लागली. त्याच वेळेला श्रीकृष्णाने आपली माया दाखवली आणि त्याला सांगितलं स्नान कर आधी.
आणि मग या चितेमध्ये उडी घे. तिने स्नान केल्याबरोबर पुन्हा नारद, अरे हे काय म्हणले, मी कोण झालो, माझं लग्न झालं, मला मुलं झाले. म्हणले ही माझी माया आहे. तेव्हा अशा पद्धतीने श्रीकृष्णाने आपल्या मायेचं दर्शन नारदाला देखील घडवलेलं आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची दिनचर्या सांगतात. श्रीकृष्ण सकाळी लवकर उठायचे. कृष्णाकडून काय घ्यावं, कृष्णाचं फक्त आपल्याला रासक्रीडा दिसते, परंतु कृष्ण ब्राह्मे मुहूर्त उत्थाय, सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठत असत. 4 वाजता, ब्राह्ममुहूर्त 4 वाजता असतो. कृष्ण 4 वाजता उठत असत. त्यानंतर प्रसन्न त्यावेळेला वायू वाहत असे. कसा आणि राजकारण करावं कसं हे कृष्णाकडून शिकलं पाहिजे. आणि याप्रमाणे भगवान सुधर्मा सभेत बसायचे. सुधर्मा सभेत बसलेले असताना एकदा त्या ठिकाणी एक दूत हा जरासंधाकडून आला आणि त्याच वेळेला दुसरा दूत पांडवाकडून आला. दोन्ही दूत आले आणि या दोन्ही दूतांनी आल्याबरोबर प्रतिहारीने अडवलं. प्रतिहारीने सांगितलं, थांबा, तुमचं काय काम आहे? म्हणजे कृष्णाला निरोप द्यायचा आहे. आम्ही देतो म्हणजे. आणि त्यांनी निरोप दिला की तुमच्याकडे 2 दूत आलेत. एक दूत राजांनी पाठवलेला आहे बंदिवासातल्या, आणि दुसरा दूत हे पांडवांनी पाठवलेला आहे. एवढ्यात नारदाचं आगमन झालं. आता नारद आल्यानंतर नारद काय बोलतील त्याप्रमाणे श्रीकृष्ण काय बोलतील आणि युधिष्ठिर काय बोलेल. त्यावेळेला श्रीकृष्णाचं जी सुधर्मा सभा होती, ती सुधर्मा सभा कशी होती तर त्या ठिकाणी दोन्ही पक्ष होते. एक ज्याला आपण विरोधी पक्ष म्हणतो आणि दुसरा सत्ताधारी पक्ष. आज जसा आहे सत्ताधारी पक्ष श्रीकृष्ण आणि विरोधी पक्षाचे मुख्य होते बलराम दादा. बलराम दादांनी सगळ्या यादवांचं प्रतिनिधित्व करावं. वेगळं काही मत असेल तर सांगायची गरज असते ना. एकच थोडं मत खरं असतं असं थोडंच आहे. दुसऱ्याचं मत ऐकून घ्यावं, याला काय म्हणायचंय, याला काय म्हणायचंय, आणि मग ठरवावं. उद्धव कृष्णाला एक मत सांगतात, बलराम दादा दुसरं मत सांगतात. आणि या वेळेला नारद येऊन या ठिकाणी उद्धवाला योग्य उद्धवाचं मत कसं बरोबर आहे ते सांगतील. आणि मग जरासंधाचा वध कसा होईल तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गौरी हर विठ्ठल.